नमस्कार मंडळी, मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण कांदा भेंडी बनवतोय. ती भेंडीची भाजी खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ नेहमीप्रमाणेच साधा आणि सोपा आहे, तर तुम्हाला नक्कीच आवडेल. तर चला व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. तर इथे मी भेंडी चांगली स्वच्छ धुवून पुसून आणि बारीक अशी कट करून घेतलेली आहे. तर भेंडी आपल्याला आवडेल त्या आकारामध्ये आपण इथे कट करू शकतो. तुम्हाला छोटी, मोठी, उभी किंवा लहान जशी हवी आहे तुम्ही तशी करू शकतात. तर आता हीच आपण याला साईडला ठेवूया. त्यानंतर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल छान असं आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे. आता यामध्ये जिरे अर्धा चमचा घालायचे आहेत. जिरे छान असे फुलले की त्यामध्ये लसूण घालायचं आहे. तर मी इथे लसूण ठेचूनच घातलेला आहे, बारीक असा केलेला नाही आहे. आता यानंतर आपण इथे मिरची बारीक अशी कट करून घेतलेली आहे. मी इथे लाल मिरची घातलेली आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा या स्टेजला इथे घालू शकता. आता यानंतर इथे कांदा घातलेला आहे, उभा कट केलेला कांदा आणि टोमॅटो घातलेला आहे. कांदा छान परतला की त्यामध्ये लगेच आपण टोमॅटो घालणार आहोत. टोमॅटोमुळे काय होतं की जी भेंडी आपली जी चिकट होते ना, तर या टोमॅटोच्या आंबटपणामुळे आपली भेंडी ही चिकट होत नाही, ती मोकळी होते. त्यामुळे टोमॅटो नक्कीच घाला. आता टोमॅटो आणि कांदा छान परतला की यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत. तर इथे हळद, थोडा गरम मसाला, धनेपूड आणि जिरेपूड घातलेली मी अर्धा चमचा. तर तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. जर लहान मुलांना बनवत असेल तर आपण कमीच घालूयात. आता यामध्ये बारीक कट केलेली भेंडी आपल्याला ॲड करायची आहे. तर भेंडी ही आपल्याला सगळी यामध्ये ॲड करायची आहे. आता भेंडी घातल्यानंतर आपण याला चांगलं असं परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे. कमी गॅसवरती आपल्याला भेंडीला छान असं परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम जर आपण मोठी ठेवली तर काय होईल, आपला जो सगळा मसाला आहे तो लवकर करपेल. त्यामुळे कमी गॅसवरतीच याला छान असं भेंडीला परतून घ्यायचं आहे. आणि यामध्ये थोडीशी कसुरी मेथी मी घातलेली आहे. आता याला आपण चांगलं असं परतून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटासाठी आपण याला एक वाफ काढून घ्यायची आहे. तर लक्षात घ्या, भेंडी जर कोवळी असेल तर ती लवकर होते, निब्बर असेल तर तिला वेळ लागतो. त्यामुळे शक्यतो भेंडी ताजी आणि कोवळीच घ्यायची, त्यामुळे भाजीसुद्धा खूप छान आणि टेस्टी होते. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे परत 2 मिनिटासाठी. आता भेंडी छान परतली की यामध्ये मी थोडासा भाजलेल्या शेंगदाण्याचा दाण्याचा कूट घालणार आहे. तर तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातला तरीसुद्धा चालेल. तरी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहत आहेत हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबातच विसरू नका, जेणेकरून मलासुद्धा कळेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे ते आणि मी तुमचा धन्यवाद करू शकेल. तर आता मी इथे 1 चमचा शेंगदाण्याचा कूट आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तर मीठ आपल्याला शेवटीच घालायचं आहे, त्याच्यामुळे काय होतं की भेंडी आपली चिकट होत नाही. तर तयार झालेली आहे आपली कांदा भेंडी. तर ही भेंडी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवायला अजिबातच विसरू नका. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.